नमस्ते मुलांनो. आज आपण एक छोटंसं नाटक शिकणार आहोत. त्याचं नाव आहे द वेलकम. इथे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी यांच्या एका ह्याच्यातलं लिहिलेलं एक नाटक आहे. ते आहे वन ॲक्ट प्ले. वन ॲक्ट प्ले म्हणजे एकांकिका, म्हणजे एका व्यक्तीनेच केलेलं नाटक आहे. ॲक्च्युली इथे पात्र दिलेले आहे, नाटकामध्ये वेगवेगळे पात्र दिलेले आहे, पण मुख्य व्यक्ती जी आहे ती एकच आहे. आणि हे थोडं फनीएस्ट म्हणजे गमतीशीर नाटक आहे. आणि गुरु रवींद्रनाथ टागोर यांच्याबद्दलची थोडक्यात माहिती इथे सांगितली आहे, ती मी तुम्हाला सांगते. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर was a great writer, musician and thinker. He is known for his songs, poems, novels, short stories, plays, etc. The Welcome is the funny one-act play in which a young man wants to tell to the people in his village that he has passed MA, but everybody talks to him about his cat. Have you ever had such an experience? म्हणजे की आपले गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे जे आहेत हे कसे होते तर ग्रेट रायटर होते, म्युझिशियन होते आणि थिंकर होते. म्हणजे एक महान लेखक होते, संगीतकार होते आणि थिंकर म्हणजे विचारवंत होते. आणि त्यांच्या खूप साऱ्या कविता, त्यांची गाणी, त्यांच्या नॉव्हेल्स म्हणजे कथा, कादंबऱ्या, नाटकं हे सगळे खूप प्रसिद्ध आहेत. आणि त्यांचं हे एक वेलकम हे एक एकांकिका नाटक आहे की ज्याच्यामध्ये एक माणूस असतो, तो त्याच्या गावातल्या लोकांना हे जे नाटक आहे वेलकम याच्यामध्ये एक माणूस आहे, तो काय शहरात जाऊन शिक्षण झालं, त्याचं कॉलेज पूर्ण झालं आणि तो MA झाला. मग त्याला सगळ्या गावातल्या लोकांना सांगायचं असतं की मी MA पास झालो, MA पास झालो असं त्याला सांगायचं असतं. पण जेव्हा तो गावात जातो आणि सगळ्यांना सांगतो मी MA झालो, पण लोक त्याच्याबद्दल त्याला बोलत नाही, कारण त्याच्या हातात एक मांजर त्याच्या हातात असते. तर लोक त्याला तो पास झाला किंवा तो काय शिकला ह्याच्याबद्दल बोलतच नाही, तर त्याच्या मांजरीबद्दलच बोलत असतात. असं हे गमतीशीर नाटक आहे. तर इथे वेगवेगळे हे दिले. रीड अलाउड द सेंट्रल स्टेटमेंट अँड रिस्पॉन्सेस इन A and B. इथे पहिल्या पानावर आणि दुसऱ्या पानावर असे स्टेटमेंट्स दिलेत आणि स्टेटमेंट्सच्या संदर्भात इथे वेगवेगळ्या रिॲक्शन्स दिल्यात, रिस्पॉन्सेस दिलेत. आवर टीम हॅज वोन द मॅच. मग एन्थ्युझियास्टिक, वाव, ग्रेट न्यूज, वी आर सो प्राऊड ऑफ यू. म्हणजे एक वाक्य दिलेलं आहे, स्टेटमेंट दिलं आहे की आमची टीम मॅच जिंकली, आमची टीम क्रिकेटची मॅच जिंकली. मग त्या जिंकल्यावरती प्रत्येकजण काही ना काही वेगळं बोलणार, रिॲक्ट होणार. तर एक जण म्हणतो वाव, ग्रेट न्यूज, म्हणजे अरे वा, छान, मस्त, आम्हाला तुमच्याबद्दल अभिमान वाटतो, बरोबर. नंतर दुसरा काय म्हणतो, आय नो युअर अंकल वॉज ॲन अंपायर राईट. म्हणजे थोडंसं निगेटिव्ह बोलतो की हां, मला माहीत होतं तुझे काका होते ना, ते अंपायर, क्रिकेटच्या इथे निर्णय सांगायचे, जिंकले का हारले किंवा किती रन झाले वगैरे हे सांगण्यासाठी जो माणूस असतो की नाही, त्याला काय म्हणतात, अंपायर. मग मला माहिती होतं तुझे काका अंपायर आहे, तर तू जिंकणारच आहे, म्हणजे तुमची टीम जिंकणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कसं आहे, निगेटिव्ह भावना आहे की तुम्ही जिंकलात, त्याचं काही एवढं कौतुक नाही आहे असं. दुसरं आहे अटेंटिव्ह, ओ कॉंग्रॅच्युलेशन्स, वेल डन, म्हणजे तुम्ही जिंकलात, अरे वा, छान, अभिनंदन असं. म्हणजे हे काय केलं की त्यांनी चांगला रिस्पॉन्स दिला. नंतर एक जण अगदी त्याला काही घेणं देणं नाही आहे, तू जिंकला, हो का, अरे वा, हां, हो का, असं. म्हणजे ती रिॲक्शन कशी आहे, मला काही घेणं, हो हां, मग का, असं. नंतर न्यूट्रल, आय सी, जिंकलात, हो, ठीक आहे. म्हणजे तुम्ही जिंकलात म्हणून मला आनंदही झाला नाही आणि तुम्ही जिंकलात म्हणून वाईटही वाटलं नाही. अशा पद्धतीच्या रिॲक्शन प्रत्येक वेळी कोणी ना कोणी देत असतं. तसंच इथे दुसरं वाक्य आहे, राजू हॅज लॉस्ट हिज वॅलेट. तर राजूचं जे पाकीट होतं ते हरवलं. राजू कोण आहे, मुलगा, त्याचं नाव आहे राजू. त्याचं पाकीट, पैसे ठेवतो की नाही, ते पाकीट हरवलं.
मग त्याच्यावरती रिॲक्शन्स वेगळ्या वेगळ्या कशा येऊ शकतात. ओ नो, हाऊ टेरिबल, कॅन वी हेल्प, म्हणजे अरे चा पाकीट हरवलं, अरे रे रे रे, मदत करू का तुला काही, असं. दुसरं, व्हॉट एल्स डू यू एक्सपेक्ट, ही इज सच अ केअरलेस पर्सन. तुम्ही काय दुसरं एक्सपेक्ट करणार, तो निष्काळजीच आहे, त्याला नीट सांभाळताच येत नाही. नंतर, सच थिंग्स हॅपन, असं काहीतरी होत असतं, कधी कधी हरवतं पाकीट, जाऊ दे. नंतर, ओ रिअली हाऊ सॅड, शी किती वाईट झालं ना त्याचं पाकीट हरवलं. दुसरा, ओ आय सी, हो का, असं. म्हणजे अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या रिॲक्शन्स असतात. आता तुम्ही म्हणाल की हे त्यांनी का दिलं आहे, तर हे का दिलं आहे, कारण आपल्याला पुढे जे नाटक आपण वाचणार आहोत त्या नाटकामध्ये जेव्हा तो मुलगा जो आहे बाहेरून शहरातून शिकून आला, एक ह्याच्यातला जो मुख्य माणूस आहे तो शहरात शहरात गेला, तिथे शिक्षण घेऊन आला, MA पास झाला. मग तो जेव्हा लोकांना सांगतो, त्याच्या स्वतःबद्दल त्याला सांगायचं असतं, मग तो सांगतो, पण त्याला वेगवेगळ्या रिॲक्शन्स मिळतात. म्हणजे कोण त्याच्याबद्दल चांगलं बोलतो, कोण वाईट बोलतो, कोणाला काही फरकच पडत नाही, असं जे आहे ते ह्या स्टोरीत आपल्याला बघायचं आहे. म्हणून त्याची आपल्याला सुरुवात करताना त्यांनी हे 2 उदाहरणं दिले, की हे उदाहरण ऐकून आपण समजू शकतो की एखादं वाक्य असेल किंवा एखादी घटना घडलेली असेल तर त्याच्यावर वेगवेगळ्या रिॲक्शन्स प्रत्येकाच्या वेगवेगळ्या येऊ शकतात. आलं लक्षात? तर आता आपण हे वाचूया, एक एक परिच्छेद वाचला की मी तुम्हाला समजावून सांगते. अ व्हिलेज रोड, चतुर्भुज भाऊ हॅज कम बॅक टू व्हिलेज आफ्टर पासिंग हिज MA examination, hoping that everyone will make a great fuss over him. There is a plump Afghan cat with him. Enter नल्ट्रंट. आता इथे एक चित्र दाखवलेलं आहे. त्या मुलाचं नाव, तो म्हणजे जो माणूस आहे की नाही पास होऊन आला, त्याचं नाव आहे चतुर्भुज भाऊ. चतुर्भुज, तो शहरातून परीक्षा झाली त्याची आणि MA पास झाला आणि तो आला. तर येताना त्याच्याकडे वेगळं मांजर होतं. मांजर अफगाण कॅट, त्याचं प्लम्प अफगाण कॅट. आता ह्या काय आहे, ही एका जातीची मांजर आहे. ती मांजर त्याच्याकडे होती, तो मांजर घेऊन आला. आणि आल्यानंतर तो शहरात जेव्हा त्याची एंट्री झाली तेव्हा त्याला एक माणूस भेटला. तर त्याचं नाव काय होतं, नीलरतन. त्याचं नाव होतं नीलरतन. तर नीलरतन काय म्हणतं, हॅलो देअर चतुर्भुज भाऊ, व्हेन डिड यू अराईव्ह. त्याने काय विचारलं, इथे चित्र तुम्ही बघा, इथे चित्र बघा. चित्र काय दिलंय की हा नीलरतन आहे आणि हा चतुर्भुज आहे. तर नीलरतन काय म्हणतो त्याला की हाय, हॅलो चतुर्भुज भाऊ, कधी आलात तुम्ही गावाहून. मग चतुर्भुज म्हणतो डायरेक्टली आफ्टर MA एक्झाम्स वेअर ओव्हर. तो म्हणाला डायरेक्टली आफ्टर MA एक्झाम ओव्हर, म्हणजे माझी MAची परीक्षा संपली आणि मी लगेच इकडे आलो. म्हणजे त्याला पुढे बोलायचं असतं, आय समथिंग त्याला बोलायचं असतं, पण तो त्याला बोलू देत नाही. तो म्हणतो, ओ यू हॅव गॉट अ फाईन कॅट देअर. अरे च्या, तुम्हाला छान मांजर सापडली का तिथे, अरे वा 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 वा. मग तो म्हणतो, चतुर्भुज म्हणतो, दिस इयर द एक्झाम वेअर. तो म्हणतो की धिस इयर म्हणजे ह्या वर्षी परीक्षा डॅश म्हणजे काय की परीक्षा पुढे बोलूच देत नाही त्याला दुसरा. टेल मी वेअर डिड यू फाइंड दॅट कॅट. आणि तो म्हणतो की अरे तुला ही मांजर कुठे सापडली. म्हणजे या चतुर्भुजला स्वतःच्या परीक्षेबद्दल बोलायचं असतं, पण समोरचा जो नीलरतन असतो तो परीक्षेबद्दल ऐकतच नाही. तो म्हणतो अरे मांजर आहे का, कुठे सापडली. मग चतुर्भुज म्हणतो ब्रॉट इट द सब्जेक्ट आय हॅड ऑफर्ड. मग तो म्हणतो मी आणली. आणि पुढे तो परत परीक्षेच्या बद्दल बोलत असतो की द सब्जेक्ट आय हॅड ऑफर्ड, म्हणजे मला जे विषय होते परीक्षेला ते पुन्हा थांबतो. कारण नीलरतन परत म्हणतो हाऊ मच डिड यू पे फॉर इट. आणि तू केवढ्याला, मांजर केवढ्याला आणली.
मांजर जी आहे ती केवढ्याला आणली? मग चतुर्भुज म्हणतो आय डोंट रिमेंबर. नीलरतन भाऊ, हॅज एनीबडी पास्ड इन एनी एक्झाम इन अवर विलेज? आपल्या गावामध्ये दुसरा कोणी परीक्षा पास झालेला आहे का? की मी कसा खूप अभ्यास केला, खूप शिकलो, मग माझ्यासारखं दुसरं कोणी आहे का? मग नीलरतन म्हणतो ओ लॉट्स ऑफ देम, खूप जण आहेत. बट यू वोंट सी अ कॅट लाईक दॅट इन दिस पार्ट्स. पण तुम्ही जी आणलेली आहे तशी मांजर इथे ह्या भागामध्ये कुठे दिसत नाही आहे. चतुर्भुज म्हणतो, चतुर्भुज स्वतःलाच बोलतो, त्याला ऐकून कंटाळा आलेला असतो आणि तो म्हणतो कन्फाउंड हिम, ही कांट टॉक अबाउट एनिथिंग बट द कॅट, ही डझंट सीम टू मॅटर दॅट आय हॅव जस्ट पास्ड माय MA. आणि त्या असा कन्फ्यूज कंटाळतो तो की काय हे सारखं सारखं तू मांजर 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 मांजरीचंच बोलतोय, मी सांगतोय की मी पास झालो आहे, माझ्याबद्दल बोलतच नाही आहे. वैतागतो तो आणि मग स्वतःशीच बोलतो तो की जाऊ दे, याला काही गरज नाही आहे, तो नुसताच मांजरीबद्दल बोलतोय, माझ्या पास झाल्याबद्दल काही बोलतच नाही. समजलं इथपर्यंत? म्हणजे हा पार्ट 1 होता की याच्यामध्ये तो नीलरतन आणि चतुर्भुज यांच्या गप्पा दाखवल्या, पण गप्पांमध्ये नीलरतन फक्त मांजरीबद्दलच बोलत असतो आणि चतुर्भुजला मात्र आपण परीक्षेमध्ये कसं पास झालो, काय अभ्यास कसा केला, पेपर कसा होता, हे सगळं सांगायचं असतं. पण तो मात्र काही ऐकूनच घेत नाही. तो फक्त मांजर कशी आहे, छान आहे, कुठे घेतली, केवढ्याला घेतली, पण गावात अशी मांजरने वगैरे वगैरे तो बोलत असतो. आलं लक्षात? आता पुढे आणि पुढे काय होतं, तो स्वतःशी बोलत असतो की काय याला कळत नाही आहे, उगाचच हे करतो. तोपर्यंत जमीनदार म्हणजे गावातला श्रीमंत माणूस तो येतो. मग तो काय बोलतो, गावातला श्रीमंत माणूस जो असतो ना एकदम असा, तर तो कोण होता? जमीनदार. मग तो म्हणतो ओ चतुर्भुज, व्हॉट हॅव यू बीन इन कॅलकत्ता ऑल दिस टाईम? म्हणजे ओ चतुर्भुज भाऊ, काय तुम्ही कलकत्त्याला काय केलं एवढे दिवस, काय करत होते? मग चतुर्भुज म्हणतो आय हॅव जस्ट फिनिश माय MA सर. मग तो म्हणतो की मी माझं MAचं शिक्षण पूर्ण केलं. मग पुन्हा जमीनदार विचारतो ओ दिस कॅट ऑफ युअर्स इन स्टँडर्ड, आय मस्ट से why don't you drop by my place with your cat sometime this evening? The boys would be delighted. आणि तो म्हणाला की असं करा ना, तुमच्याकडे छान मांजर आहे, स्टनर म्हणजे व्हेरी ब्युटिफुल, स्टनर STUNNER. स्टनर म्हणजे काय? खूप सुंदर ही तुमची मांजर कशी आहे, खूप छान आहे. तुम्ही असं करा ना, माझ्या घरी चला, थोडा वेळ थांबा तिथे, म्हणजे तुमची मांजर बघून माझी मुलं, जी माझी घरची मुलं आणि आजूबाजूची, त्यांना सगळ्यांना खूप आनंद होईल, ते खूप आनंदी होतील, त्यांना मजा वाटेल, असं तो जमीनदार म्हणाला. मग चतुर्भुज म्हणतो ऑफकोर्स आय क्वाईट अंडरस्टँड, दे हॅवंट सीन मी फॉर अ लॉंग टाईम. आणि त्याला असं वाटतं की मला भेटायला ते उत्सुक आहेत, म्हणून ते मला बोलवतात की तुम्ही घरी चला. मग ते म्हणतं हो मला आवडेल तुमच्याकडे यायला, मला समजतं आहे की खूप दिवस झाले ते सगळे मुलं, छोटे मुलं मला भेटलेले नाही आहेत, त्यामुळे त्यांना भेटायला मला पण आवडेल आणि मी येतो, असं तो म्हणाला. मग जमीनदार म्हणाला येस आय सपोज सो, बट व्हॉट आय मीन इज इवन इफ यू कांट कम युअर सेल्फ, सेंड बेनी राउंड विथ द कॅट, आय वॉन्ट द बॉईज टू सी इट. आणि पुढे जमीनदार म्हणतो की हां, मला असं वाटतंय की त्या मुलांना तुला भेटून खूप दिवस झाला, असं वाटतंय, ठीक आहे, काय हरकत नाही. पण मला काय म्हणायचं आहे, म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की जर तुला यायला जमणार नसेल ना तरी चालेल, म्हणजे तू माझ्या घरी आला नाहीस तरी चालेल, पण तुझी ती मांजर आहे ना ती पाठव, म्हणजे ती मांजर जी आहे ती बघून सगळ्या मुलांना खूप आनंद होईल, असं जमीनदाराने सांगितलं. मग एक्झिट जमीनदार आणि एंटर अंकल सातू.
तर मग तेवढं बोलला आणि जमीनदार निघून गेला. आणि सत्तू नावाचा माणूस, त्याचा काका होता, अंकल म्हणजे काका मामा कोणीतरी, तर तो आला. हाऊ आर यू माय बॉय, बीन अवे अ लॉंग टाईम हॅवंट यू. आणि मग सत्तू काका, जो सत्तू असेल तो डबल टी पाहिजे, सत्तू काका म्हणाला की हां कसं आहेस बाळा, खूप दिवसानंतर भेटलास हां. मग चतुर्भुज म्हणू दॅट्स राईट, देअर वर सो मेनी एक्झामिनेशन्स. आता परत तो सुरू झाला, त्याची परीक्षेच्या बद्दल त्याला जे बोलायचं होतं ते बोलायला तो सुरू झाला की हां देअर वर सो मेनी एक्झामिनेशन्स, म्हणजे खूप साऱ्या एक्झाम्स होत्या माझ्या, मी MA केलं आणि असं झालं आणि तसं झालं, त्याला ते सांगायचं होतं. पण तरी सत्तू काका काय म्हणतो, दॅट्स कॅट ऑफ युअर्स, सॉरी दिस कॅट ऑफ युअर्स, म्हणजे ही तुझी मांजर. काका बोलला, अर्धवट थांबला. चतुर्भुज म्हणतो आय एम गोईंग होम. आता त्याला कंटाळा आला की सगळेजण त्या मांजरीचंच कौतुक करताय, म्हणून तो निघाला. तो म्हणतो मी घरी जातो. मग सत्तू म्हणतो हे वेट अ मिनिट, दिस कॅट. मग तो म्हणतो अरे अरे थांब एक मिनिट, मला ते मांजर बघू दे. मग चतुर्भुज म्हणतो नो सर, आय हॅव गॉट वर्क टू डू, की नाही मला जायचं आहे, मला घरी जायचं आहे, मला काम आहे, असं तो म्हणाला. आणि मग सत्तू म्हणतो ओ कम ऑन नाव आन्सर अ सिव्हिल क्वेश्चन, दिस कॅट. मग चतुर्भुज strides away without another word. Just look at that. It's education that's ruining these young people. We know we know what they are worth, but there are stuff full of conceit. आता काका काय म्हणतो बघा की काय असतं माहिती आहे का, जस्ट लुक ॲट दॅट. इकडे बघा काय होतंय, दॅट्स एज्युकेशन दॅट्स रुनिंग दिस यंग पीपल, म्हणजे ह्या मोठ्या मुलांमध्ये एक मिनिट काय काका काय म्हणतात की इकडे बघा की शिक्षणामुळे काय होतंय की हे अति उच्च शिक्षित मुलं आहेत ना, ते काय करतात, ते स्वतःचं नुकसान करून घेतात आहेत. कशामुळे, तर शिक्षणाचं महत्त्व त्यांना कळत नाही आहे, फक्त ते हे करतात आहेत, शिक्षणाचं अतिशिक्षणाचं काय करतात, बाऊ करतात. आणि आपली पात्रता काय आहे हे त्यांना माहिती नाही आहे. म्हणजे मी खूप शिकलो असं त्यांना वाटतं, गर्विष्ठपणा. म्हणजे शिक्षण घेणं बरोबर, पण आपण जे काही शिकलेलो आहोत त्याचं भान आपल्याला असलं पाहिजे की माझी जेवढी लेवल आहे त्या पद्धतीने मी शिक्षण घेतलेलं आहे. पण मी शिक्षण घेतलं हा सगळ्यांचा कौतुकाचा विषय झाला पाहिजे असं काही गरजेचं नाही आहे. पण हे लोक तसं करतात आहेत, म्हणजे त्यांना त्याचा गर्व होतोय थोडक्यात, असं त्या काकांनी त्याला समजवलं. आलं लक्षात. आता दुसरा सीन आहे, दुसऱ्या सीनमध्ये काय झालं आहे बघा, तर इनसाइड चतुर्भुज हाऊस, म्हणजे चतुर्भुजच्या घरातला हा सीन आहे. त्याची मेड म्हणजे मोलकरीण आणि आई, त्याचा भाऊ, छोटा मुलगा आहे, यांचं सगळ्यांचं ते संभाषण आहे. तर मेड काय म्हणते, मदर दादा भाऊ हॅज कम होम इन ब्लेझिंग टेम्पर. आणि तो असा जरा काय म्हणतात ना, असा तंतनत येत होता, कारण त्याचं कोणी ऐकून घेतलं नव्हतं ना, त्यामुळे असा तंतनत येत होता. त्यामुळे ती म्हणाली की त्या दादा भाऊ आला असं ती मोलकरीण त्याच्या आईला सांगायला लागली. आणि तो चिडलेला दिसतोय असं ती म्हणाली. तर मदर म्हणते व्हॉट्स द मॅटर. मग आई म्हणते का रे काय झालं. मेड म्हणते आय डोंट नो. एंटर चतुर्भुज लिटिल बॉय, दादा कॅन आय हॅव धिस कॅट. आणि मग छोटा मुलगा आला आणि म्हणाल दादा मांजर दे ना माझ्याकडे, मांजर माझ्याकडे दे. आणि मग चतुर्भुज स्लॅप हिम हार्ड. आणि चतुर्भुज चिडलेला होता, कारण सगळेजण त्या मांजरीचंच कौतुक करत होते, याच्या शिक्षणाबद्दल कोणी बोलायला तयार नव्हतं, आणि याला मात्र मी छान शिकलो हे सांगायचं होतं, म्हणून तो त्याला एक फटका मारला त्याने. मग कॅट होल डेज लॉंग इज इट, म्हणजे काय सारखं त्या मांजरीचं कौतुक चालू आहे. मग आई काय म्हणाली, नो वंडर द पुअर बॉय इज अँग्री,
He comes home after such a long time, and these breeds start annoying him at once. Let me have the cat, son. I will give it some rice and milk that I have put by. आणि मग आई त्याला पण समजवत होती, शांत करत होती, त्याचा राग शांत केला आणि म्हणाली की अरे खूप दिवसांनी तो घरी आला, चल बघू बरं ती मांजर दे माझ्याकडे, त्या मांजरीला मी काहीतरी खायला देते, राईस वगैरे मिल्क देते. असं घेऊन आईने ती मांजर त्याच्याकडनं घेतली. आता चतुर्भुज म्हणतो, हिअर मदर, यू कॅन हॅव द कॅट अँड फीड इट ऑल यू वॉन्ट. आय शँट स्टॉप टू इट. आय एम लिव्हिंग ॲट वन्स. आणि आईला म्हणाला, घे हे मांजर घे तुला, आणि काय तिला खायला घालायचं घाल, मी आता इथे थांबणार नाही, मी चाललो, मी आता लगेच निघतो. मग आई म्हणाली, what makes you say such a thing? Sorry, what makes you say such a thing? Say म्हणजे तुला हे असं, तू असं का बोलतोयस, काय झालं तुला? Your meals ready and waiting, dear. You can sit down to as soon as and you have had your bath. आणि ती म्हणाली, अरे तुला असं चिडायला काय झालं? चिडू नको, आम्ही केव्हाचं जेवण तयार करून तुझी वाट बघतोय. तू आता पटकन आंघोळ करून घे आणि लवकर लवकर जेवायला ये. खूप दिवस झाले तू आला नव्हता, मग तू आता येणार म्हणून आम्ही स्वयंपाक करून ठेवलेला आहे, तुझी वाट बघत होतो, पटकन आंघोळ कर आणि जेवायला ये. आई त्याला समजवत होती. तो म्हणतो, नो, आय एम लिव्हिंग. यू ऑल आर क्रेझी अबाउट कॅट नीड्स दीज पार्ट्स. नो वन केअर्स फॉर मेन ऑफ वर्थ. आणि मग तो काय म्हणतो की मला आता इथे थांबायचं नाही, मी चाललो जिथून आलो तिकडे मी चाललो. तुम्हाला सगळ्यांना फक्त मांजरीचंच वेड लागलेलं आहे, कोणी माणसाची किंमतच नाही तुम्हाला. एवढं मी पास होऊन आलो वगैरे, माझी किंमतच नाही, असं तो त्या आईला बोलायला लागला. मग आंटी म्हणाली, डोंट हर्ट द कॅट, शी हॅजंट डन एनी हार्म. आणि तू कॅटला, मांजरीला काय दोष देतोय? त्याची आंटी म्हणाली की मांजरीला काय दोष देतो, तिने काय केलं आहे तुझं, तिने काय तुला इजा केली आहे का? मग चतुर्भुज म्हणतो, वेन इट कम्स टू कॅट यू आर ऑल हर्ट, बट यू हॅव नो पिटी ऑफ ह्युमन बिईंग. आणि आता मी मांजरीला बोललो तर तुम्हाला सगळ्यांना वाईट वाटते आणि माझ्या बाबतीत तुम्हाला काहीच वाटत नाही. म्हणजे मी एवढा लांबून आलो, एवढ्या दिवसानंतर आलो, एवढा छान अभ्यास करून पास झालो, माझ्याबद्दल काहीच वाटत नाही, आणि मांजरीबद्दलच तुम्हाला खूप प्रेम वाटतं, मांजरीला मी बोलतो तुम्हाला वाईट वाटतं. असं तो बोलायला लागला आणि निघून जायला लागला. मग लिटिल गर्ल म्हणाली, कम अँड सी अंकल हरी व्हॉट इज बिग फॅट टेल. आणि मग ती छोटीशी मुलगी आली आणि ती म्हणाली, इकडे या, बघा अंकल हरी. मग ते अंकल हरी जे कोण होते त्यांना तिने बोलवलं, आणि बघा कशी जाडी मांजर आहे, आणि तिची शेपूट कशी आहे, फॅट आहे, जाडी तिची शेपटी आहे. आणि हरी म्हणाला, हुज टेल? चतुर्भुज. आणि मग हरी म्हणतो की कोणाची शेपूट? चतुर्भुजची शेपूट का? मग गर्ल म्हणते, नो दॅट कॅट. मग ह्या मांजरीची शेपूट कशी आहे, जाड आहे. आता इथे हा दुसरा पार्ट संपला. मग दुसरा पार्ट संपला, तिसरा पार्ट सुरू झाला. त्याच्यामध्ये काय सांगितलंय, ऑन द रोड एंटर चतुर्भुज, बॅग इन हँड विदाउट द कॅट. आणि आता चतुर्भुज एकटा आहे, तो माणूस जो मुख्य माणूस आहे चतुर्भुज, तो एकटा आहे आणि त्याच्याकडे मांजर नाही आहे, त्याच्या हातात बॅग आहे. आणि मग साधूचरण नावाचा एक माणूस भेटतो आणि म्हणतो, सर वेअर इज दॅट कॅट ऑफ युअर्स. बरं, तेच पुन्हा काय झालं, साधूचरण काय म्हणाला की हो सर, तुमच्याकडे ती मांजर होती ती कुठे गेली? मग चतुर्भुज म्हणाला, इट्स डेड, ती मेली. मग पुन्हा तो म्हणाला, हाऊ सॅड, हाऊ डिड इट हॅपन. किती वाईट झालं ना, पण कसं काय, कशी मेली ती मांजर? मग त्याला आणखी चीड आली, आय डोंट नो, मला नाही माहिती. मग परण नावाचा पुन्हा एक व्यक्ती आला, तो म्हणाला, हॅलो,
व्हॉट्स हॅपन टू युअर कॅट? तुमच्या मांजरीला काय झालं? मग तो म्हणाला इट्स डेड. मग तो म्हणाला नो रिअली हाऊ? तो म्हणतो नो नाही 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 असं कसं झालं, हाऊ कसं काय? मग तो म्हणतो द सेम वे ऑल ऑफ यू विल डाय बाय स्विंगिंग ॲट द एंड ऑफ द रोप. आणि जसं तुम्ही सगळेजण तसेच मरणार. म्हणजे त्याला चीड आलेली होती, राग आलेला होता. आणि बाय स्विंगिंग ॲट द एंड ऑफ द रोप म्हणजे दोरीच्या टोकाला असं हे करता करता ती पडली आणि मेली, तसं तुम्ही पण मरणार असं त्याने सांगितलं. मग परण म्हणाला गुड गॉड हिज पॉझिटिव्हली फ्युरस. म्हणजे की ठीक आहे, हे याचं पॉझिटिव्हली म्हणजे कसं चांगलं बोलणं आहे, पॉझिटिव्हली फ्युरस. आता इथे द स्वॅम ऑफ दिसतच नाही मला. स्वॅम ऑफ अर्चिन्स रन आफ्टर चतुर्भुज क्लॅपिंग अँड टीझिंग हिम विथ क्राईज ऑफ पुसीकॅट पुसीकॅट. आता ह्याच्या मागे मग ते सगळेजण लागले आणि त्याच्या मागे पुसीकॅट पुसीकॅट ही एक कविता होती छोट्या मुलांची. काय म्हणता येईल, ज्युनियर के जी सिनियर के जीच्या वर्गातल्या छोट्या मुलांची एक कविता असते, पुसीकॅट पुसीकॅट हाऊ इज द कॅट. तर मला ती पूर्ण आठवत नाही, पण ती पुसीकॅटची कविता आहे. आय पिटी चतुर्भुज हिज फॅमिली अँड फ्रेंड्स नो द ट्रू वर्थ ऑफ थिंग्स. आता इथे त्यांनी ती जमवली दुसरी कविता तशी. ती जणू काही ती मांजर ही कविता म्हणते असं त्यांनी ते दाखवलं आहे की आय पिटी चतुर्भुज म्हणजे मला चतुर्भुजची दया येते. हिज फॅमिली अँड फ्रेंड्स नो द ट्रू वर्थ ऑफ द थिंग्स. आणि त्याचे मित्र आणि त्याची फॅमिली, त्याचे कुटुंबातले लोक आणि त्याची फॅमिली यांना खऱ्या खऱ्या गोष्टींची चांगली किंमत कळते असं ती मांजर जणू कविता म्हणते असं हे लेखकाने केलेलं आहे. पुढे शेवटचे 2 ओळी त्याच्या लिहिलेल्या आहेत. समजलं? तर 2-3 वेळा व्हिडिओ बघा, कारण हे ॲक्च्युली हे जर समोर आपण असतो तर जास्त चांगलं समजवता आलं असतं, नाट्यीकरण घेता आलं असतं, पण आता ते शक्य नाही आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही 2-3 वेळा बघा. तुम्हाला वाचताना पण पहिल्या वाचनात कदाचित ते नीट कळणार नाही, त्यामुळे 2दा 3दा 4दा वाचन पण 2-3-4 वेळा वाचन पण करा. व्हिडिओ बघायचं पण 2-3-4 वेळा करा, तेव्हा तुम्हाला हे छान समजेल. कारण आता आपण नाट्यीकरण घेऊ शकत नाही. नाट्यीकरण घेतलं असतं तर हे अधिक चांगलं समजलं असतं. कारण हे नाटक आहे, हे आपल्याला काय म्हणता येईल, गोष्टी किंवा धडा जसा असतो तितकं सहज सोपी वाक्य नाही, सरळ वाक्य नाही आहे, हे संवाद आहेत. त्यामुळे हे समजणं थोडं वेळ लागतो. म्हणून तुम्ही हे 2-3 वेळा वाचा आणि व्हिडिओ बघा आणि त्याच्यानंतर शब्दार्थ पाठ करा आणि त्याच्यावर दिलेले प्रश्न सोडवायचे. ओके, नमस्ते.